नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बळेगाव येथे आज महाराष्ट्र दिनानिमित्त इयत्ता 1ली ते 7वी या वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र वितरित करण्यात आले. हे सन्मान चिन्ह व सन्मानपत्र बळेगाव येथील साई शेतकरी गटाने एकत्रित निविष्ठा खरेदी, बियाणे खरेदी याच्यातून झालेल्या बचतीमधून देण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळावी व विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची स्पर्धा तयार व्हावी, यातून भावी विद्यार्थी घडून यावा या उद्देशाने साई शेतकरी गटाने हे उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच गावातील पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊन आपले उत्पन्न विषमुक्त घेतले, त्याबद्दल जिजाऊ महिला शेतकरी गट, शंभूराजे शेतकरी गट, सावित्री महिला शेतकरी गट या शेतकरी गटाने प्रमाणपत्र वितरित केले. मुख्याध्यापकांनी साई शेतकरी गटाचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उत्तेजना देण्याचे काम सर्वांनी करावे. हा उपक्रम सीओ विकास मीना यांच्या स्वदेश उपक्रमाची प्रेरणा घेऊन चालू केलेला आहे. साई शेतकरी गटाचे गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कौतुक करत आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक सोनटक्के सर, वाडिले सर, ईश्वर थुबे सर, रनयेवले सर, तांबडा मॅडम, सोमनाथ सूर्यवंशी सर, सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रगत शेतकरी, साई शेतकरी गटातील अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष हरिभाऊ सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, संतोष दिवेकर, सुनील सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी व सर्व सदस्य, जिजाऊ गटाचे सर्व सदस्य, शंभूराजे शेतकरी गटाचे सर्व सदस्य, सावित्री महिला शेतकरी गटाचे सर्व सदस्य, विद्यार्थी वर्ग, तरुण वर्ग, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी.